प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सध्या दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. मध्ये 8 अध्याय 1 पासून आपण वचन घेऊया की 7 देवदूतांना 7 करणा दिलेल्या आहेत. त्या करणामध्ये परमेश्वराच्या वचनाचा अर्थ शेवटच्या काळात काय घडणार आहे, काय बनणार आहे या विषयावर आपण जास्त आचार विचार करतो. आपण फक्त प्रार्थनेत आलं तर फक्त आरोग्य पाहिजे, मस्त धंदा झाला पाहिजे, काम झालं पाहिजे, माझी वस्तू झाली पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. अरे पण स्वर्गात जायचं आहे तर त्याच्यासाठी पण काहीतरी केलंच पाहिजे. त्याच्या विषयावर पण आपण आचार विचार केले पाहिजे. हालेलुया. जर आपल्याला देवाच्या गोष्टीचा जर अनुभव येत नसेल तर आपलं भविष्य 0-0-0 मध्ये गिनती केलं जाईल. हालेलुया. शरीरासाठी आणि आत्म्यासाठी या दोघांना परमेश्वराच्या शब्दाचं आणि ज्ञानाचं आणि वचनाचं या दोघांना गरज आहे. नुसतं शरीराचीच विचारधारा करू नका, तर आत्म्याची पण विचार करा. जर आत्मा नसेल तर सार्वत्रिक जीवन पण आपल्या बरोबर नसेल. तर आपण वचन घेऊया प्रकटीकरणामध्ये 8 अध्याय 1 पासून. त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे बघा काय सांगते, अर्धा तास पर्यंत शांत झाले. 7वा शिक्का फोडला तेव्हा स्वर्गात एकदम निवांत झालं, म्हणजे एकदम शांत झालं. जेव्हा देवाचा अनुभव ज्या एखाद्या व्यक्तीमध्ये बनतो किंवा घडतो किंवा अनुभव येतो तेव्हा तिकडे सगळं शांत होते. आता आपण वचन घ्यायचं आहे आणि वचनामध्ये जर चालायचं असेल तर तिकडे शांतता पाहिजे. हालेलुया. कारण ही शांतताच माणसाला जीवन, आनंद आणि अनुभव देत असते. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले ते 7 देवदूत होते. मी पाहिले त्याला 7 करणे देण्यात आले. काय? शेवटला प्रभू येशू येणार तेव्हा ते करणा वाजले. आता जर तुम्हाला कर्णाचा आवाजच आला नसेल तर तुम्हाला काय माहिती करणा काय हे, काय वाजते, पुढे काय चाललंय. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला एक शिक्षण घ्यायचं आहे. ही शेवटच्या काळामध्ये आलेल्या व्यक्ती. मी अनेक लोकांना एक शिकवतो, प्रार्थना वाढल्या पाहिजे का प्रार्थना कमी झाल्या पाहिजे. सगळे लोक हळू कमी 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 मध्ये. प्रार्थना एक असे एक जीवन आहे की माझ्या गरजा पुऱ्या करण्यासाठी देव मला आमंत्रण देतो. आणि ज्या दिवशी आपल्या गरजा पुऱ्या होणार आहेत ना त्या दिवशी शैतान तिथून आमंत्रण करतो. ह्या अनुभव जे आहेत ते आपल्या सगळ्यांना देवाच्या दृष्टीने घ्यायचं आहे. परीक्षा असते ज्या गोष्टीसाठी परमेश्वराने आपल्याला दिलेली. आज तुम्हाला माहिती आहे की एक गोष्टी शिकायचं, तुम्हाला येशूपासून दूर करणारी व्यक्ती आहे पण तुम्हाला येशू जवळ आणणारे व्यक्ती नाही. आणि तुम्ही सुद्धा कोणाला येशूकडे घेऊन येऊ शकत नाही. फक्त मात्र तुम्हाला येशूपासून दूर करण्यासाठी हळूहळू हे करणा वाजतात. स्वर्गीय करणा वाजला तर त्याला देवाची जाणीव, देवाची उपस्थिती, देवाच्या गोष्टी या मिळतात. आणखी देवदूत येऊन तो एकदम वेदी पुढे उभा राहिला. त्याच्याजवळ त्या सोन्याच्या दुपटण्या होत्या. बघा राजस्थानाच्या समोरच्या बघा सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनाच्या प्रार्थनासह धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ
दिला होता. आता तुम्ही पवित्र जण आहे, तुम्ही प्रार्थना करता, तुमची प्रार्थना वर जाणार आहे, देवाकडे पोहोचणार आहे, मग देव तुम्हाला तिथून आकाशातून आशीर्वाद देणार आहे. ही जी प्रार्थना असते ती प्रार्थना आपल्याला देवाने दिलेली असते आणि दिल्यानंतर देवाच्या इच्छेत, वचनात, शिक्षणात, नियमात तुमची खरं मजबूत झाली पाहिजे. आता आम्ही जर वाढत गेलो, आम्ही घडत गेलो, आम्ही बनत गेलो, तेव्हा आमचं जीवन प्रभूमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागलं आणि त्याच्यातून अभिषेक वाढला, सामर्थ्य वाढलं, शांती वाढली, गुण वाढले. हालेलुया. ज्या गोष्टी तुम्ही कधी बघितल्या नाही त्याच गोष्टी येशू तुमच्या जीवनात बघण्याचं काम देईल. हालेलुया. कारण जीवित परमेश्वराच्या गोष्टीकडे तुमचं लक्ष नाही, मूर्तीकडे तुमचं लक्ष जास्त आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रभूच्या शिकवणाकडे पूर्ण लक्ष नाही. बघा, देवदूतांच्या हातातून धुपाचा धूर बघा पवित्र जनाच्या प्रार्थनासह देवासमोर. समजलं? जर तुम्ही पवित्र जन आहे, तुमच्या पापांची कबुली केलेली आहे, तुम्ही पाप कबूल केलेले आहे आणि प्रार्थना देवाच्या हातात दिलेली आहे, हालेलुया, समर्पण केलेली आहे, तर ती प्रार्थना तुमची वर जाते, इकडे नाही. जर प्रार्थनेने जीवन जगलं, वचनाप्रमाणे चाललं, शिक्षणाप्रमाणे चाललं, नियमाप्रमाणे चाललं ना, तर ती प्रार्थना वर जाते. कुठे कुठे जाते? देवासमोर जाते. हालेलुया. आणि ही प्रार्थना देवासमोर पोहोचल्यावर देवाचा आशीर्वाद तुमच्या समोर पोहोचेल. बघा, देवदूताने धुपाटणी घेतली, त्या वेदीवरचा अग्नीवरून ते पृथ्वीवर टाकला आणि त्यात काय सांगते? मेघाचा गरगडा, त्या गर्जना झाल्या, त्या विसा चमकल्या, भूमिकंप झाला. आता ते स्वर्गीय देवदूत त्या काळात होते. आता देवाने आम्हाला बनवलं ना, आम्हाला तुमच्यासाठी पाठवण्यात आलं की त्यांच्या गरजा काय आहे ते तू आम्हाला सांग, मग आम्ही पुढे करू. हालेलुया. पुढे नेणार. आता तुम्ही मला सांगणार, मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे, मी देवबापाकडे नाही पाठवतो. हालेलुया. देव तुमची इच्छा पुऱ्या करणार, आम्ही इच्छा पुऱ्या करणारे नाही. आम्हाला सांगितले, पाठवले तर आम्ही येणार आणि तुम्हाला सांगणार. मग तुम्ही ऐकणार, मग तुम्ही आम्हाला सांगणार, तर आम्ही त्यांना सांगणार. पेत्राच्या पहिल्या 5-6 दिलं सर्व चिंता त्याच्या. मध्ये 4था अध्याय वाचला, त्याच्यामध्ये कसं दाविदाने प्रार्थना कशी केली. हालेलुया. कारण देवाशिवाय तुम्हाला कोणताच पर्याय नाही. आम्ही आज उद्या काय माहिती, तुमचा विश्वास जर माझ्यावर असेल तर तुमच्या इच्छा लवकर पुऱ्या होतील आणि तुमचा विश्वास जर कमजोर असेल तर ती प्रार्थना पोहोचणार नाही. तेव्हा 14:1 मध्ये प्रभू येशू पण या देवदूताद्वारे चालत. हालेलुया. आणि तो देव असून दूताचं रूप घेऊन, मानवाचं रूप घेऊन, संदेशाचं रूप घेऊन हर परिस्थितीचं त्याची रूप बदलली गेली. त्या 6 देवदूतांच्या समोर त्याच्या 7 करणे होते. त्यांनी आपापले करणे त्यास वाजवण्यास सिद्ध. आता तुम्हाला देवानी काहीतरी शिकवण दिली, जा त्याला सुवार्ता सांग. हा करणंच आहे, हे वाजवणं तोंडाच आहे. त्यांनी जसे वाजवतात तसे ते वाजवणार. हालेलुया. पण आता तुम्हाला योहान 15:16 मध्ये येशूनी घडवलं, बरोबर आहे का नाही? तर निवडल्यानंतर तुम्ही फळं दिली पाहिजे. मग ते 5:16 प्रमाणे तुमची सत्कर्म भाव म्हणजे तुम्ही हा करणा देतो. करणा म्हणजे परमेश्वराचे गौरव, स्तुती आणि धन्यवाद. प्रकटीकरणामध्ये 19:1-6 म्हणजे देवाची स्तुती करणं. जो देवाची स्तुती करतात, आता कार्यक्रम असतात, लग्न असतात, प्रोग्राम असतात, तर वाजवतात की नाही? तसं धार्मिकतामध्ये तसं आहे. हालेलुया. तुम्हाला निवडलं प्रभूने, तुमची घडण केली, तर तुम्हाला प्रभूच्या कामासाठी फिरायचं आणि तुमच्या प्रत्येकाचं काम काय? प्रभूने तुम्हाला बनवलं, घडवलं तेच. हालेलुया.
हल्ली काळ तसा नाही. हल्ली काळ शैतान माणसाला देवापासून कसं दूर 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 करावं हे शिक्षणासाठी अनेक व्यक्तीच्या पाठीमागे उभा आहे. प्रकटीकरण 12:12 बघा. एक प्रकटीकरणामध्ये 22 अध्याय 1 पासून जे सुरुवात केली ना, सगळं मानवाला काय करावं काय नाही, कसं जावं, स्वर्गात ना जावं, काय सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आस्था बाळग आणि पश्चाताप. आपल्या जीवनामध्ये एक शिक्षण घ्यायचंय. सुरुवातीला आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या. जर तुम्ही धार्मिकतामध्ये नसेल तर धार्मिकता तुमच्या जोडीला नसणार. पहिल्या देवदूताने करणा वाजवला तेव्हा त्यांची पृथ्वीवर सृष्टी झाली आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला. बघा काय केलं, पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला. आता हे सगळं होणार आहे. तर त्याला जे दर्शन आलं, त्याला परमेश्वराने दाखवलं काय काय घडणार आहे पुढे, तो धार्मिकता आहे म्हणून. आता तुम्ही विचार करा, तुम्ही धार्मिकता असेल तर तुम्हाला धार्मिकता गोष्टी दाखवल्या जातील, बरोबर. त्याच्यातून चमत्कार किंवा त्याच्यातून अद्भुत गोष्टी हे बनवल्या जातील. पण जे धार्मिकता नाही ते मोहात पाडते आणि मोहात पाडून तुम्हाला देवापासून दूर करायचं काम करायला सुरुवात. धार्मिकता अलग लोक आहे, अधर्मी लोक अलग आहे. शेवटच्या काळामध्ये कोणाला तुम्ही ज्या माणसाला कधी तुम्ही ओळखलं नाही, ज्या माणसाला ओळखलं नाही त्या माणसाला कधी देवाच्या गोष्टीची काय माहिती नाही, थोडासा देवाचा एक युट्यूबवर बघतात आणि विश्वास ठेवतात. हा पास्टर मस्त, तो मस्त भविष्यवाणी देतो, संदेश पण देतो, पाठी मागे जा कोण काय आहे, येशू कोण आहे ते बघ. हे माझ्या मागे पण नाही, मी लोकांना सांगते हे मान. कारण योहान 14:1 नेहमी वाचा. कारण येशूने शिष्याला पण ते सांगितलं, तुमचे अंतःकरण जे आहेत ना ते क्लिअर ठेवा. आणि मग ते 5 आहे. ज्या माणसाचं अंतःकरण क्लिअर नसेल ना तो कधीच देवाला ओळखणार, तो फक्त मानवाला ओळखणार. अरे मोठे म्हणजे 24 मध्ये मोठमोठे संदेश निघाले, खोटे ख्रिस्ती, खोटे संदेश. शेवटला 2 संदेश उरणार आहेत, खरे आणि ते परत देवापासून येणाऱ्या पृथ्वीमध्ये. आणि तेच कार्य जसा एलिया योहानासारखा परत आला, आणि प्रभू येशू पहिला आदामासारखा दुसरा आदाम स्वर्गात येणार. या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायचं. या शास्त्राकडे, हे शास्त्र मानवाला शिकवले. हे धर्म बनवणारं शिक्षण नाहीये, हे मानवाची करम बनवणारं शिक्षण. धर्म बनवणारं नाहीये, करम. ज्या आपल्या शेवटच्या कर्माची फळं सर्व मानव जातीला, तुझी कर्म चांगली आहे वाईट आहे हे सगळं याच्यात दिलेलं आहे. लोक जाती धर्म करतात, हे बघतात ते बघतात, सोडून द्या. कुठल्याही ठिकाणी कोणी जातो तर त्याच्या मनाची श्रद्धा आणि विश्वास आहे तो त्याच्यानेच तो बोलतो. पण जे शिकवणारे आहेत ते त्यांना पूर्ण रस्ता देत नाही, ते मानवाचा रस्ता देतात की माझ्याकडेच राहायचं कारण त्याच्यातून पैसा मिळेल, तो माझ्या कामाला येईल. अशी शिक्षण जे लोकांचं असते याच्यापर्यंत पोहोचवत नाही. म्हणून खोटे ख्रिस्ती, खोटे संदेशचे पुष्कळ आहेत. तुम्हाला मी सांगतो की हे शास्त्र जे आहे याला म्हणतात पवित्र शास्त्र. मानवाचं शास्त्र आहे, एका मानवासाठी लिखाण केलेलं आहे. सर्व मानव जातीसाठी. उत्पत्ती 1:27. देवाचा प्रत्येक मनुष्य देवाचा प्रतिरूप आहे, जाती धर्माचा नाही. जात कुत्रा आणि मनुष्य याला जाती. प्राण्यांमध्ये तुमच्यामध्ये फरक आहे. कोणता प्राणी जेवण बनवून खात नाहीये, मनुष्य जेवण बनवून खातो, बरोबर की नाही. दूर जुमते की नाही, डोळ्याला दूर जुमायला लागलं तर जीवावर येते, पण जेवण खायला जीवावर येणार नाही. काय चव लागते हल्ली. तसं हे आध्यात्मिक भोजन पण असंच आहे. आज घरी असते तर कसे दूर खायला लागला असतं, ते बनवतात त्याला दूर खायला लागते ना, तुम्हाला जेवण खायला. समजलं. एवढं सुख कुठे मिळणार नाही, कारण याची की 34-15 हे येशूचं राज्य आहे. आणि ह्या खऱ्या देवाच्या राज्यात खरं जेवण मिळते ना. खोट्या देवाच्या राज्यामध्ये खोटे देव असतात ना, त्याच्यात खोटं जेवण असतं आणि त्याच्यावर पैसा मिळतो. मी सत्य बोलतो, जे सरळ आहे तेच. आपल्या जीवनामध्ये सरळ भाषा तेच वापर. पौलाने काय सांगितलं, मी खरं बोलतो खोटं बोलत नाही, तर खरंच बोल, खोटं बोलायचं.
पापी आहेत आपण समजून घ्या, नम्रपणा ना काय फरक पडतो. मी लोकांना काय समजू, मी पापी आहे, माझ्यावर एवढं प्रेम केलं तुम्ही पवित्र आहे, तुमच्यावर तेवढं प्रेम. हे शास्त्र वाचा, आपली कर्म आपल्याला भोगायची. शेवटच्या काळामध्ये लक्ष ठेवा. जे देवाने तुम्हाला दिले, शिक्षण दिले, ज्ञान दिले, मार्ग दिले, ओके. 1/3 झाडे जळून गेली सर्व हिरवं गवत जळून गेले. आता देवच करणार आहे ना, देवाने बनवलं तर देवाने नेलं, धन्यवाद. जसं योग सांगतो तसं. अरे रोग करा 8:19 पासून वचन दिले, सृष्टीची सगळी नष्ट होणार आहे, नासाडी होणार. हे सगळं डिसिजन या प्रकटीकरणामध्ये पण दिलेलं आहे. दुसऱ्या देवदूताने करणा वाजवला, त्या अग्नीने पेटलेल्या बघा मोठा डोंगरासारखा समुद्रात काय टाकले गेले, समुद्राच्या बघा 1/3 पाण्याचे रक्त झाले. डोंगरासारखं समुद्रात पण पडणार आहे. तर पैसा असला तर त्याचा गैरवापर करू नका, मोजमाजामध्ये घालू नका, कारण ते शेवटला ही सगळ्याची कर्म सगळ्यांना देव देणार. मग त्याच्यातले फळं झाडं पण नाही मिळणार, गवत नाही मिळणार, मासळी नाही मिळणार, काय नाही. मग खायची मारामारी होणार. कारण का, देवाचं जे शिकवण आहे ते शिक्षण आपल्या जवळ नाही म्हणून. समुद्राच्या पाण्यापैकी आता तुम्ही विचार करा, सगळ्या बोटी बिटी सगळ्या त्या गेल्या, कारण त्यांनी देवाच्या राज्यासाठी काही यूज केलं नाही, म्हणून तो भाग तसा होईल. आणि ते देवाच्या राज्यामध्ये उरलेले जातील एक पाठ. ते सगळं आपल्याला मिळेल, कारण ज्याने देवासाठी यूज केले तो देव त्याचा सांभाळ करेलच. तिसऱ्या देवदूताने करणा वाजवला, तेव्हा मशाली सारखा बघा काय सांगते, पेटलेला मोठा तारा तो आकाशातून खाली पडला, तो नद्याच्या व झऱ्याच्या 1/3 पाण्यावर पडला. त्या ताऱ्याचे नाव काय, कडू दमना. आता ते पाणी पितात की नाही, आपण आता पाणी पुसं पितात, आपल्या इकडे बोरिंग आहे, पाणी आहे, मिलित आहे पाणी, तो नाही पिवायचा आहे. तो पाणी पुसं पितील, ते जनावराला जो पाणी पितात तो जनावराला देतात, तोच पाणी पितात. आता तुम्ही विचार करा, जो जनावराचा पाणी जो तुम्ही पिणार बरोबर, त्याचा पाणी तुम्ही खाणार तर देव त्याच्यावर येणार. ते कधी बघितले का त्या याच्यामध्ये जाऊन, ज्यांना पाणी मिळत नाही ना त्यांना तो पाणी ठीक आहे, ज्यांच्याकडे पाणी असून सुद्धा पाणी पितात तर त्यांना मरणदंड आहे. त्या धरणामध्ये जाऊन बघा, गाई म्हशी सगळी घाण तीच पितात, तीच खातात, मस्त जवळ ते डाळ काय शिजते. म्हणून लोक आपल्या इकडचे असे बोलतात, अरे आपल्याला पाणी दिलाय ना, आहे ना, योग आहे ना, चांगला आहे की नाही, याला काही गोष्टी नाही. पण तो पाणी घालायचा तो कोणाला पाणी प्यायचं, ज्यांच्याकडे पाणी नाहीये अशा लोकांसाठी ते ठीक आहे. जिकडे पाणी आहे पिण्यासाठी, देवाने दिलेलं आहे. आपल्याकडे बोईसरला बोरिंग मारलाय तर पाणी कसं आहे बघितलं ना, थंडा गार नुसतं पिया. देवाने दिलेलं आहे ना, ते घ्या ना, खा मस्त, मोस्त मोह. म्हणून हे जे पाणी आहे ना तो विकायचा नाही, पाणी आहे ना दान करायचं, त्याचा फायदा. मी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन दान करतो. लोकांना वाटतं पाणी हे पुण्य आहे. म्हणजे 10-40 पासून बघा संदेशांना पण तो पाण्याची गरज असते. आज आम्हाला जे शिकायचंय, जे शिक्षण घ्यायचंय ते नाही, देवाबरोबरच आपण नातं ठेवा. देव तुम्हाला आपल्याला देवाने दिले नाही, मग नंतर सांगणार पाणी येते, पाण्यामध्ये पुढे येणार. अरे एवढे पाणी पितात त्यांना काही त्रास होत नाही, आपण पाणी पिल्यावर त्रास होतो.
आता मी पाणी कमी पितो, शुक्रवारी गेलेला नाही, शुक्रवार शनिवार रात्रीपर्यंत 2 बाटल्या पाणी संपला नाही, म्हणजे एका दिवसाला 1 बाटली, टँकर संपतात. हालेलुया आहे, काय करायचं, हालेलुया. असे गुण आहेत, त्याग करावं लागते, तेवढा मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागते. सेवा करताना खाणं आपलं स्वतःचा नाही विचार करायचा, दुसऱ्यांचे पहिले विचार करत बसते, याच्यासाठी मला काय करता येईल. एकदा जी जबाबदारी मिळाली ना दुसऱ्यासाठी काय करावं, ती जबाबदारीमध्ये माणसाचं मन लागलं ना, तर त्याला ते शिवाय स्वतःला नाही वाटा, स्वतःच्या भविष्याचं काय विचार नसतं. त्याग करा, मेहनत करा, हे शास्त्र आहे ना. 7:37 शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नकायचं, तो देव आपल्या जोडीला आहे तर ते प्यास पण नाही लागत. तेव्हा 4:10 वचनामध्ये एक पापीच देव, मी जो पाणी देतो तुला इकडे येणं, पोऱ्याचा काय प्रश्न, जो त्या माणसाच्या शरीराला खाणं पिणं देण्यासाठी ज्याने प्रेरणा दिली तो परमेश्वर आहे. त्या ताऱ्याचे नाव होतं कडू दवणा. आता लोक बघा मरण पावले पाण्याने, आणि पाण्याच्या 1/3 कमी दवणा झाला, आणि त्या पाण्याने माणसं वेगळी, पुष्कळ माणसं वेगळी. बघा काय, त्या पाण्यापैकी पुष्कळ माणसं मरण पावली. कशाद्वारे? आमच्याकडचं पाणी बरं नाही लागत, त्याला क्षार पकडलेले नाही, याला मरणाचे विष पेगडलेले ते बरं वाटते, विष आहे ना मस्त वाटते. 16-18 वचनाप्रमाणे ना. अरे आम्ही काय शिकायचं, एक शिक्षण पहिलं घ्या तुम्ही, आणि त्या शिक्षणानंतर तुमचं भविष्य पुढे वाढवा, फायदे भरपूर आहे. शेवटचा काळ फार खतरनाक काळ आलेला आहे, म्हणून जेवढी प्रार्थना मिळते ना तेवढी प्रार्थना घ्या, जेवढं खाता येते तेवढं खा, ते येशूच्या राज्यात. म्हणून पुढे काय होणार आहे ना, तर ज्याला पवित्र शास्त्राची माहिती आहे ना त्याला सगळं समजतं, कारण तो त्याच्यावर बघून चालतो. मग तो त्याला कसली गोष्टीची चिंता नाही ना, टेन्शन नाही. आता पुढे काय असं येत जायचं नाही की नुसते प्रत्येक गोष्टीला घाबरतील, घराच्या बाहेर उतरायला घाबरतील, अख्या कड्या लावा घराला तरी घाबरणार, एवढी भीतीचा आत्मा येणार. कारण ते सगळं खाणं पिणं जे आहे ना ती शरीराला सपोर्ट करणार नाही. सगळं खाणं पिणं आहे ना ते सगळं विषारी सारखं आहे, भीतीसारखं आहे, मोहित आहे. आणि प्रभूचं राज्य जे आहे ते आशीर्वादाचं आहे. आता तुम्हाला समजणार नाही, कारण ती वेळ आली नाही. जेव्हा ती वेळ येते बघा तेव्हा त्याला सगळं समजते, तेव्हा सगळं कळते की खरं जीवन नक्की कुठे आहे. चौथा देवदूताने कर्णा वाजवला, सूर्याचा बघा 1/3, एक चंद्राचा 1/3, एक ताऱ्याचा 1/3 यावर प्रहार झाला त्यांचा. आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांश प्रकाश दिसले, म्हणून असे झाले. हालेलुया. ही सगळं देवाचं आहे. आपल्या जवळ काय आहे, त्याला काय पाहिजे तो करू शकतो. इरमया 1:17 काय सांगेल, त्याला घाबरत मी तुला घाबरेन. पण काय करू शकते आपण, काही नाही. या जगाला घाबरायचं की तर देव तुम्हाला घाबरायचं. सगळ्यांना भीती येणार आहे. आज डॉक्टरने काय सांगितलं, हार्ट प्रॉब्लेम आहे, थोडासा गॅस पोटात झालेला आहे, फक्त श्वास घ्यायला थोडासा मुश्किल होतो. तू सांगता हार्ट प्रॉब्लेम आहे, खलास घाबरलाय. सगळ्या गोष्टी भीतीचा आज हिंमत असं नाही धार्मिक गोष्टींमध्ये. मानवासाठी हॉस्पिटल 100% आहे, बरोबर ना, ऐच्यातच नाही असं नाही. हालेलुया, देवानेच त्यांना दिले. पण एवढी जनावर आहेत, त्याचा काय. हालेलुया. जनावरांसाठी काय जातात का, गवत घेतात, खातात ना, उलटी करतात, थोड्या वेळ बरे झाले. इकडे केवढे कुत्रे आहेत की नाही, आहेत की नाही. हालेलुया. ज्या परमेश्वराने तुम्हाला बनवले नाही ना त्याची आज्ञानुसार चाला. मी त्याच मागे चालतो, मी दुसरं कोणाकडे लक्ष देत नाही, कारण आपल्याला माहिती नाही त्या लक्ष देऊन काय होणार आहे काय. त्या मागे कशाला लागायचं. जी माहिती मला येशूची आहे ना, तो किती माणूस सपोर्ट करणार आहे मला.
आपलं भविष्य देवाला वापरा. मी तुम्हाला सांगतो, भविष्य चुकीच्या रस्त्यात वापरू नका, कारण एका चुकीची लाईन लागली ना, कानामध्ये सगळं वाईट गोष्टी घुसायला लागल्या ना, तर तुम्ही संपलो. मी तुम्हाला एकच बोलेल, प्रार्थनेला या. तुम्हाला आता कळणार नाहीये, प्रार्थना सोडलेल्या माणसाला जाऊन विचारा काय कंडिशन झाली, नंतर तुम्हाला कळणार आहे काय परिस्थिती. त्या आत्म्यांना बोलू नका, दुष्ट आत्म्याला लोक 11:24 बोलू नका, म्हणजे ते गोष्टी साक्ष देतो, नंतर तुम्हाला मिळतो. मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्याला मोठ्याने मी असं म्हणताना ऐकले, जे 3 देवदूत कर्ण वाजवणारे त्यांच्या कर्णाच्या होणाऱ्या ध्वनी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 येणार. काय सांगितलं? पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर. त्यांनी शेवटला काय मुद्दे दिलेत बघा. त्यांनी काय सांगितलं? अनर्थ अनर्थ अनर्थ, म्हणजे संकटच संकटच संकटच. आशीर्वाद आशीर्वाद कधीच येणार नाही. काय सांगते? काय वचन सांगितलं? मी पाहिले तेव्हा एक गरुड. काय सांगते? मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्याला मोठ्याने म्हणताना ऐकले. काय सांगते? त्याला असं मोठ्याने मी म्हणताना ऐकले. काय सांगते? ते 3 देवदूत कर्णा वाजवणार आहेत. त्यांच्या कर्णाच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर. काय सांगते? आता तुम्ही पृथ्वीवर राहतात की नाही? पृथ्वीवर राहतात त्याचा अर्थ कसा आहे माहितीये का? जगात जाणं. कार्यक्रमात पार्ट्या प्रोग्राम असं त्याला सांगितलं, त्याच लोकांना असं दिलेलं आहे. काय सांगते? अनार्थ. अनार्थ खायला सांगितलं. काय खायला सांगितलं? काय होणारा ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांस आता तुम्ही विचार करा, या सर्व लोकांवर काय काय. बरोबर? समुद्रात फटके बसणार, जंगलात फटके बसणार, बरोबर आहे की नाही? नदीवर पाणी पिणार त्याच्यावर, बरोबर, आणि पृथ्वीत राहणार त्याच्यावर. जे देवाला म्हणजे देवाला आवडत नाही अशा गोष्टी करतात ना, त्यावरती. देवाला जे आवडते त्या गोष्टी जो करतो त्यावर काही होणार. कारण हे वाचेल त्याला माहिती ना असं होणार आहे, असं होणार आहे, त्यांना माहिती आहे. तो प्रार्थना करून पश्चाताप करून क्लिअर आहे. पण आता तुम्ही जे आहे, तुम्हालाच पहिलं बाहेर काढायला लावले त्या प्रक्रियेत 12 तर तुम्ही का त्यांना येशू मध्ये आणा. बरोबर? मी बघा कोणाशी जास्त परिचय किंवा संबंध ठेवत नाही. जो देवामध्ये त्याच्याशी परिचय आणि संबंध ठेवतो. जो देवामध्ये नाही तो त्याला मी सांगतो ठीक आहे, बरोबर आहे, तेवढ्या पुरतीच. कारण जी वेळ तुम्ही देवाला दिली तीच वेळ आता तुम्ही शैतानाला द्या, आणि हा अनर्थ तुमच्या पाठीमागे आणि हेच तुमचा नाश करणार. ही हाक पहिली ना शेवटची आहे, त्याला हाक नाहीये. याला तुम्हाला माहिती आहे की जे हाक आले ना त्याच्यानंतर दुसरी हाक येत नाही. मी जर ही प्रार्थना सोडली ना तर माझी पण हीच परिस्थिती तुमच्यासारखीच. छोटे छोटे पहिले आजार येते, नंतर हळूहळू मोठा पकडतो. आर्थिक परिस्थिती, पैसे कमवा, इकडे जाती, डॉक्टरकडे जाती, इथे जाती, तिथे जाती, खिशात काही राहणार नाही. ज्याचं धन होतं तो घेणार आणि तुम्हाला रस्त्यावर सोडला. आता तुझं धन सोडून जाणार आहे. डॉक्टर पण शेवटला सांगतो तो करेल ते खरं. मला काय वाटलं खेळ आहे का? देव रोज वाजवत नाही. मी एकदा तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा तुम्हाला थोडा थोडा आजार देतो, संकट देतो, दुःख देतो, आपत्ती देतो, निराशा देतो की तू ये माझ्या जोडीला, माझं काम कर, तुला पाहिजे ते मी देते. कोणासाठी? पैसे कमवण्यासाठी का?
मी तुझ्या जीवनाला सुख समाधान. आज मी अनेक ठिकाणी फिरतो, त्यांना सांगतो हे पण पैसा आहे का ना, तुझ्या खिशात पैसे आहेत, ते पण पैसे आहेत, बँकेत आहेत, पैसेच आहे. यासाठीच तुझं भविष्य गेलेलं शेवटला जोडीला येणार नाही, काहीच येणार नाही. तर ही लालच सोडा. मी तेच सांगतो लोकांना, फिरतो त्यांना सांगतो जेवढं तिकडे करता येईल तेवढं करा ना, गरिबांना खायला का. ही शेवटची घटना आहे. तिकडे गेल्यावर बघेल मुलाबाळासाठी केले, याच्यासाठी केलं. अरे तुझ्यासाठी काय, तुझ्या हातात मी दन दिलेलं ना, मग ते कोणासाठी दिले. ज्याला शिकायचं आहे तो अनर्थ येणार आहे, त्या बाबतीत आम्हाला पहिल्यांदाच पश्चाताप करायचा आहे. आणि जो पश्चाताप करतो तो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतो. आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, आमच्या सर्वांना तुझ्या राज्यात तुझ्या मार्गात येण्याची कृपेचं दान दे. प्रत्येक व्यक्ती तुझा वचनानुसार चालावा, तुझ्या मार्गानुसार प्रवास करावा ही प्रार्थना करतो. सर्व मित्र काम सर्व पोलीस ठेवत पाहू साक्ष प्रभूच्या इच्छेप्रमाणे जाणाऱ्या प्रत्येकानं सहाय्य कर ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.